विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला सांगू का, जनाबाईंनी जिथे विठोबाचं वर्णन केले ना, त्यातल्या एका ठिकाणी एका अभंगात त्यांनी विठुरायाला लेकुरवाळा म्हटलं. आणि मग आपल्या अभंगामध्ये विठू माझा लेकुरवाळा असं म्हणत असताना संत जनाबाई काय करतात तर जातीपातीतला भेद नष्ट करण्याकरता विठू माझा लेकुरवाळा असं तर त्या म्हणतातच, पण या लेकुरवाळा बनवलेल्या अर्थात लेकुरवाळा असलेल्या विठुरायाच्या अंगा खांद्यावर खेळायला त्या सगळ्या जातीपातीच्या संतांना बोलवतात. मला सांगा ना, सगळ्या जाती धर्माचे संत विठुरायाच्या अंगा खांद्यावर आत्मविश्वासाने खेळतात, नाचतात, बागडतात, त्या विठुरायाची वाढ धरतात. याचा अर्थ संतांनी काय केलं? जातीपातीतला भेद नष्ट केला. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांनी जातीपातीतला भेद नष्ट केला. याचा अर्थ संत काय आहेत? उद्धारक आहेत. भाषेची अभिवृद्धी केली म्हणून ते उद्धारक आहेत. जातीपातीतला भेद आपल्या चारित्र्याने, आपल्या शिकवणीने, आपल्या साहित्याने नष्ट केला म्हणून सुद्धा संत उद्धारक आहेत. अजून संतांचं उद्धारक असण्याचं कारण या जातीपातींमध्ये जो तत्कालीन प्रचंड खालच्या जातीतला समजला जाणारा समाज होता ना, त्या समाजाला सुद्धा बरोबरीला आणलं. म्हणजे 13व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांनी चंद्रभागेच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही रुजवली. आणि त्याच आध्यात्मिक लोकशाहीचं लोण जेव्हा संत चोखामेळ्यांपर्यंत पोहोचतं, तेव्हा हे संत चोखामेळा आपल्या समाज बांधवांना जातीपातीच्या पलीकडची मानवता आणि भक्ती अनुभवण्याकरता बोलवतात. आणि काय म्हणतात? खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. तुम्ही सगळेजण या आणि इथे येऊन काय करा? शुद्ध होऊन जा. ही ताकद फक्त संतांमध्ये आहे, म्हणून संतांच्या मार्गे उद्धार लवकर होतो. संतांनी आपल्या चारित्र्यानं, शिकवणीनं, साहित्यानं जाती व्यवस्था तर नष्ट केलीच, जाती व्यवस्थेतला भेद संपवला. पण या संतांनी काय केलं तर त्यांनी स्त्रियांचा कुटुंबातला दर्जा वाढवून कौटुंबिक परस्पर संबंधांमध्ये पावित्र्य आणलं. थोडंसं सोपं सांगते हे, पण एक काळ असा होता की ज्या काळामध्ये बाईला चूल आणि मूल या चौकटीमध्ये अडकवून ठेवलं गेलं होतं. अहो, किती मुलांना आणि कधी जन्माला घालावं हे सुद्धा ठरवायचा अधिकार बाईला नव्हता. त्या काळामध्ये संत जनाबाईंसारखी महान कवयित्री उभी राहते, जी म्हणते की बायांनो, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, घाबरून जाऊ नका, डगमगू नका, काय करा ग, खंबीरपणाने उभं राहा. आणि बायकांनी खंबीरपणाने उभं राहावं म्हणून स्वतः जातीपातीचा, रूढींचा, परंपरांचा डोक्यावरती असलेला मुखवटा, पदर ती काढून घेते आणि तो डोक्यावरचा पदर खांद्यावरती घेऊन ती भरल्या बाजारात सगळ्या पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी. तो पदर परंपरेचा होता, तो पदर बंधनांचा होता, तो पदर रूढींचा होता, जो खांद्यावर आला. याचा अर्थ समाजामध्ये स्त्री पुरुष समानता निर्माण व्हावी आणि स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार मिळावेत. यासाठीची नांदी कुठून सुरू झाली असेल तर ती सगळ्या महिला संतांनी सुरू केली. थोडंसं स्पष्ट सांगू का, सध्याच्या 21व्या शतकामध्ये आपण आलो तरी सुद्धा महिलांनी कीर्तन करावं की करू नये या प्रश्नावर प्रचंड मोठे वाद असताना माझ्यासारखी एक महिला या सन मराठीच्या व्यासपीठावर येऊन कीर्तनाला उभी राहते आणि तुमच्यासमोर ठामपणाने कीर्तन करू शकते ना. या सगळ्यासाठी सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर या सगळ्या महिला संतांचं आहे.
या सगळ्या महिला संतांनी आपल्या जीवाचं रान केलं. अहो, संत मुक्ताबाईनं 750 वर्षांपूर्वी जगाच्या कल्याणाची भाषा बोलणाऱ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना संतत्वाची व्याख्या जेव्हा शिकवली ना, तेव्हा संताने कसं असावं, संताचं आचरण कसं असावं याच्यासाठीची नियमावली संत मुक्ताबाईंनी घालून दिली होती. नामदेवरायांना अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला असा थेट प्रश्न विचारण्याचं काम संत मुक्ताबाईंनी केलं होतं. नव्हे या संत मुक्ताबाईंनी काय केलं तर या संत मुक्ताबाईंनी 750 वर्षांपूर्वी संतत्वाची सगळ्यात पहिली व्याख्या केली. संतत्वाची सगळ्यात पहिली व्याख्या केली आणि संताने कसं असावं याचं आचरण घालून दिलं. पुढे सगळ्या महिला संतांनी ही परंपरा चालू ठेवली. ती बहिणाबाईंपर्यंत आली आणि आज आम्ही सगळ्या महिला कीर्तनासाठी उभ्या राहू शकलो. ह्या सगळ्या क्रांतीमागे महिला संतांचं योगदान आहे. म्हणून संत उद्धारक आहेत, कारण स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार, समान दर्जा मिळवून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संतांनी केलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. या संतांनी फक्त जातीतला भेद नाही संपवला महाराज, संतांनी धर्माधर्मातला भेद सुद्धा संपवला. कसा? अहो, या वारकरी संप्रदायामध्ये जेवढा मान, जे महत्वाचं स्थान विश्वमाऊली ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंतच्या संत परंपरेला आहे किंवा नामदेवरायांपासून निळोबारायांपर्यंतच्या संत परंपरेला आहे, तेच स्थान, तोच मान संत कबीरांना आहे, संत शेख मोहम्मद बाबांना आहे. याचा अर्थ धर्म कुठला का असेना, जात कुठली का असेना, हिंदू मुस्लिम एकता आणि एकात्मता साधण्याचं आणि जवळीक साधण्याचं सगळ्यात मोठं व्यासपीठ कोणतं असेल ना तर तो वारकरी संप्रदाय. विठ्ठल 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 विठ्ठल. या संतांनी समाजातली गरीब श्रीमंतीची दरी संपवली. या सगळ्या संतांनी समाजाला प्रत्येक घटकाला अधिकार मिळवून दिला. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अहो, बाकीचं कशाला? सगळ्यांचाच उद्धार म्हणजे नेमका कोणाचा केला? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करुणी वेशाही. समाजात उद्धार कोणाचा केला तर वेश्येचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद संत मांदियाळीमध्ये आहे. म्हणून या संतांच्या मार्गे उद्धार सगळ्यात लवकर होतो. माऊली ज्ञानोबाराय हे सांगतात, मनाने सांगणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात की ज्या वेश्येच्या जवळ शेवटच्या क्षणी कोणीच उरलं नाही ना, त्या वेश्येच्या जवळ कोणीतरी असावं म्हणून तिने जो पोपट पाळला होता, ज्याचं नाव तिने राघू ठेवलं होतं, त्या पोपटाला राघू 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 करत करत शेवटचा क्षण जवळ आला आणि शेवटच्या क्षणी अंतकाळी त्या पोपटाला राघू राघू म्हणता म्हणता तिचा शेवटचा श्वास घेतला गेला. तो श्वास घशामध्ये अडकला आणि पोपटाला राघू 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 म्हणता म्हणता चुकीने नकळत राघूचा राघव झाला. ज्ञानोबाराय म्हणतात, एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी. गणिकेला सुद्धा वैकुंठामध्ये नेऊन बसवण्याची ताकद कोणामध्ये असेल तर या संत मांदियाळीमध्ये आहे. कारण या संतांनी दाखवलेला मार्गच कोणता आहे तर तो उद्धाराचा मार्ग आहे. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही म्हणाल की उद्धार केला, मान्य आहे, भाषेची अभिवृद्धी केली, स्त्रियांना अधिकार दिले, जातीपातीतला भेद नष्ट केला, धर्माधर्मातला भेद नष्ट केला, पण त्यासोबतच आपल्यासारख्या सामान्य जीवांसाठी काय केलं? आमच्यासाठी भाषा वगैरे हे सगळे विषय वैचारिक पातळीवर येतात. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये संतांनी आमच्यासाठी नेमकं काय केलं असेल तर या संतांनी जन्माला आलेल्या प्रत्येक जड जीवाला उद्धरलं. कसं? जगद्गुरु तुकोबारायांना त्रास देणारे मंबाजीबुवा गोसावी असू द्यात किंवा नाथबाबांना 100 वेळा आंघोळीला पाठवणारा यवन असू द्यात, या सगळ्या माणसांचा दुराचारी स्वभाव, त्यांची दुराचारी वृत्ती बाजूला सारून त्यांना सदाचारी बनवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती संतांमध्ये होती. म्हणून या दुराचारी माणसांना सुद्धा संतांनी काय केलं तर या दुराचारी माणसांना सुद्धा संतांनी सदाचारी बनवून त्यांचा उद्धार केला. एका विषयी स्त्रीला तुकोबारायांच्या जवळ पाठवलं गेलं, पण त्या विषयी स्त्रीमध्ये सुद्धा आपल्या मातेचं रूप बघून तिलाही जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हो किंवा परावीरा नारी रखुमाई समान असं म्हणणारे तुकोबाराय त्या स्त्रीमध्ये मातृत्व बघतात. नव्हे त्या स्त्रीमधलं सुद्धा मातृत्व जाग करण्याचं काम कोण करतात? जगद्गुरु तुकोबाराय करतात आणि तिच्यातली विषय वासना संपवतात. कारण काय असेल?
कारण मुळात संतांचाच विषय नारायण झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. या संतांचा विषयच काय झालाय? नारायण झालाय. काम क्रोध बंदी खणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे स्वामी आम्ही झालो गोसावी. त्यांच्या दृष्टीने काम क्रोध या गोष्टी संपल्या, विषय संपला. मग काय उरलं? तर केवळ निखळ संतत्व उरलं, जे संतत्व समाजाचा उद्धार करतं. तुम्हाला सांगू का, केवळ संवेदनशील असून चालत नाही हो, तर सत्वांचं, तत्वांचं आणि विचारांचं पाईक व्हावं लागतं. तेव्हा कुठे जगण्याचं पसायदान जन्माला येतं आणि जगाच्या कल्याणाच्या भाषा बोलल्या जातात. ही जगाच्या कल्याणाची भाषा संतांच्या मुखामध्ये आली, म्हणून या सगळ्या संतांनी दुराचार्यांचा उद्धार केला, विषयी लोकांचा उद्धार केला. नव्हे नव्हे धन दौलत संपत्तीची प्रचंड आसक्ती, प्रचंड इच्छा बाळगणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य जीवांना सुद्धा बाबांनो तुम्ही धन कमवा रे, पण आसक्त होऊ नका, जास्तीची हाव ठेवू नका, हा विचार पटवून देण्याकरता तुकोबाराय म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. दुराचार्याचा दुराचार नष्ट करून त्याला सदाचारी बनवण्याची ताकद संतांमध्ये आहे. नव्हे नव्हे विषयी व्यक्ती असेल तरी तिला सुद्धा सज्जन बनवण्याची ताकद, आणि आसक्त माणूस असेल तर त्याला चांगल्या मार्गाने धन कमावण्याचा संदेश देण्याची ताकद संतांमध्ये आहे. त्यामुळे दुराचारी असू द्यात, विषयी असू द्यात, आसक्त असू द्यात, उद्धरतात. कसे उद्धरतात? नामदेवराय म्हणतात, संतांच्या चरणाशी एकदा का आले की त्वरित उद्धरतात. अभंगाचं 3रं चरण. हो का दुराचारी विषयी आसक्त, हो का दुराचारी विषयी आसक्त, हो का दुराचारी विषयी आसक्त, हो का दुराचारी विषयी आसक्त. संत कृपे त्वरित उद्धरते, संत कृपे त्वरित उद्धरते. हा संत कृपे त्वरित उद्धरते. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. संतांच्या कृपेने त्वरित उद्धार होतो, कारण संतांनी सांगितलेला मार्ग दुसरा तिसरा कुठला नसून तो मार्ग भक्तीचा होता, प्रेमाचा होता, नामस्मरणाचा होता. याचा अर्थ आपल्यालाही जर आपला उद्धार करायचा असेल तर काय करावं लागेल हो? एकदा त्या विठुरायाचं, त्या संत मंडळींचं नाव आपल्यालाही सगळ्यांना एकमुखाने घ्यावं लागेल. त्यामुळे माझ्यासोबत सगळ्यांनी एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कुंडलिका वरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज
जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। ढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई। विठोबा। हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती। मी म्हणाले की संतांच्या कृपेने उद्धार होतो, पण मी त्याआधी असंही म्हणाले की संतांच्या कृपेने उद्धार होण्याकरता संतांनी जो भक्तीचा आणि नामाचा मार्ग दाखवला, त्या भक्तीच्या आणि नामाच्या मार्गावर आपल्याला जावं लागतं। मग भक्तीच्या आणि नामाच्या मार्गावर जायचं असेल तर मुखामध्ये नामस्मरण आणि हाती टाळी वाजवायला हवी। आपल्यासारख्या सगळ्या माणसांना जर हाताने व्यवस्थित टाळी वाजवता आली तर तो नामस्मरणाचा मार्ग भगवंतापर्यंत पोहोचेल। सगळ्यांना 5 बोटं आहेत का? डावा हात आहे, थोडा वर करा। त्या डाव्या हातावरती उजव्या हाताची करंगळी ठेवा फक्त। त्याच्या शेजारी जी असते ती अनामिका, ती पण ठेवा। सगळ्यांना ठेवता येते, अरे वा। त्याच्या शेजारी मध्यमा असते, ठेवली सगळ्यांनी? सगळ्यांना छान ठेवता येते। त्याच्या शेजारी तर्जनी पण असते, ती तर्जनी टेकते। तळ हातावर व्यवस्थित टेकली का माझ्यासारखी? आता 4 बोटं टेकली असतील, अंगठा तेवढा बाजूला राहिलाय, त्याला तेवढं दुर्लक्षित करू नका, त्याला सुद्धा त्याच्यामध्ये सामील करून घ्या। टेकली 5 बोटं? मग आता 5 बोटांनी मिळून एकदा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा। विठ्ठल विठ्ठल ही टाळी कशा करता? कारण नामस्मरणाचा आणि त्या पांडुरंगासाठीची टाळी वाजवण्याचा जो संतांनी मार्ग सांगितलाय ना, तोच मार्ग आपल्याला केवळ उद्धारापर्यंत नेऊ शकतो। या सगळ्या संत मंडळींनी नामाचाच मार्ग का सांगितला असेल हो? कारण बाकी जी सगळी साधनं आहेत ती साधनं कलियुगामध्ये फारशी उपयोगाची नाहीत। म्हणून संतांनी कर्मकांड, उपासतापास, यात्रा, उत्सव या सगळ्याचं महत्त्व तुलनेनं कमी केलं आणि त्याऐवजी भक्ती हा ईश्वर उपासनेचा सगळ्यात सोपा मार्ग असल्याचं सांगितलं। कसं? तीर्थयात्रा नाकारली, कारण तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी। तुकोबाराय तर सरळ सरळ प्रश्नच करतात तो, जाऊन या तीर्थ काय तुवा केले? आणि पुढे उत्तरही ते स्वतःच देतात की चर्म प्रक्षाळिले वरीवरी। तीर्थयात्रांना जाऊन फक्त कातडी धुतली जाईल, पण जर अंतःकरण शुद्ध करून आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर त्यासाठी नामस्मरणाशिवाय आणि भक्ती मार्गाशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही। का बरं कर्मकांड नाकारलं? कारण जपतप केल्याने आणि यज्ञयाग केल्याने भगवंत मिळेलच असं नाही। का बरं? तुकोबाराय म्हणतात, न लाही जे जपे, न लाही जे तपे, आम्हासी हे सोपे गीती गाता। जपतपाचा जो मार्ग आहे त्या जपतपाच्या मार्गाने भगवंत प्राप्त होतोच असं नाही। त्यामुळे तुकोबारायांच्या दृष्टीने पांडुरंगाचं गीत गाणं म्हणजेच जप करणं, पांडुरंगाची भक्ती करणं म्हणजेच जपतपाचे सगळे मार्ग अंगीकारणं। अहो इतकंच कशाला, ज्या कर्मकांडामध्ये, ज्या यज्ञयागामध्ये आपण वर्षानुवर्षे अडकून पडलो ना, तो जो यज्ञयागाचा मार्ग आहे त्या यज्ञयागाच्या मार्गाने भगवंत मिळेल की नाही शाश्वती नसते। कारण यज्ञ केला की त्यानंतर फळ मिळण्याची अपेक्षा राहते आणि त्यावेळी फळ मिळेल की नाही ही गॅरंटी जेव्हा निर्माण होत नाही तेव्हा तुकोबाराय पुन्हा म्हणतात की बाबांनो, यज्ञयागात अडकण्यापेक्षा आहे ना 100% फळाची अपेक्षा असेल तर नामस्मरणालाच यज्ञ माना, नामस्मरणालाच योग माना। कसा? हाची माझा योग, हाची माझा यज्ञ, हेची तप ध्यान नाम तुझे, हेची तप ध्यान नाम तुझे। हाची माझा योग, हाची माझा यज्ञ, हेची तप ध्यान नाम तुझे, हेची तप ध्यान नाम तुझे। हाची माझा योग, हाची माझा यज्ञ, हेची तप ध्यान नाम तुझे। त्याचं नाम घेतलं की सगळं मिळालं। अजून सांगू का? विश्वमौली ज्ञानोबाराय म्हणतात की सगळे मार्ग सोडा आणि कोणता मार्ग निवडा? तरी झडझडोनी वहिला निघ, इये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे। भगवंताचं काय म्हणणं आहे की सगळे मार्ग सोड आणि काय कर? झडझडोनी निघ आणि भक्तीच्या मार्गाला लाग, माझं निजधाम तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल विठ्ठल संतांनी भक्तीचा मार्ग आणि नामाचा मार्ग दुराचार्यांना, विषयी लोकांना, आसक्त लोकांना सगळ्यांना उद्धारण्यासाठी सांगितला। कारण नाम काही साधं सोपं नाही हो, ते येण्यासाठी आणि ते नाम आपल्या मुखापर्यंत येण्यासाठी फार मोठा संघर्ष आहे। तुम्ही म्हणाल ताई कोणता संघर्ष? संत एकांती बैसले,
संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी, सार काढिले निवडोनी. काय सार काढलं? ते हे श्रीहरीचे नाम, 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 ते हे श्रीहरीचे नाम. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडोनी. सार काढिले निवडोनी. काय सार काढलं? ते हे श्रीहरीचे नाम, ते हे श्रीहरीचे नाम. हे जे नाम आहे, हा जो भक्तीचा मार्ग आहे, तो मार्ग संतांनी फार संघर्षातून शोधून काढला. आणि बाकी मार्ग अवघड आहेत, फळ मिळेलच असं नाही. त्यामुळे संतांनी साधा सोपा भक्तीचा नामाचा मार्ग आपल्याला दिला. कारण संतांना माहिती आहे, उद्धार जर व्हायचा असेल ना, तर त्यासाठी नाम घ्यावं लागेल. आणि ते नाम कोणी लिहून ठेवलं? संतांनी लिहून ठेवलं. कारण काळजातली तळमळ शब्दांच्या रूपाने लेखणीतून पाझरताना समाजासाठीचा आरसा होणं आणि या जगाच्या कल्याणासाठी आयुष्यभर स्वतःला झोकून देणं, हे फक्त आणि फक्त संत मंडळींना जमत असतं. या संत मंडळींना या सगळ्या गोष्टी जमतात, त्यांना त्या साध्य होतात. म्हणून या सगळ्या संत मंडळींनी आपल्या काळजातली तळमळ शोधून रंजल्या गांजल्यांसाठी, जनमानसांसाठी आणि एकूणातच राष्ट्राच्या उभारणीसाठी आपल्या सगळ्या शब्दसमिधा अर्पण केल्या आणि सर्वसमावेशक अशा संत साहित्याला जन्म दिला. आणि हे जे सर्वसमावेशक असं संत साहित्य आपल्यासाठी निर्माण झालं, ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, नाथबाबांचं भागवत, या सगळ्या संत साहित्याने मग आपल्या उद्धाराचं काम केलं. आणि आपण सगळी माणसं संतांच्या पावलावर पाऊल ठेवून मग कोणत्या दिशेने जायला लागलो, तर ती दिशा संतांनी सांगितलेली समाजाच्या उद्धाराची होती. विठ्ठल 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 विठ्ठल. एखादा पारधी असतो बघा, तो पारधी काय करतो? तो शिकारीला गेला की त्याच्याकडे शिकारीला जाताना बरीचशी हत्यारं असतात. तो सोबत फासे, वाघूर, कुऱ्हाड असं सगळं सोबत घेऊन जातो. पण तो शिकारीला गेल्यानंतर जेव्हा समोर त्याचं भक्ष्य त्याला दिसतं, त्यावेळी शिकार करण्याकरता तो एकाच वेळी त्याच्याकडे असलेले फासे, त्याच्याकडे असलेली वाघूर किंवा त्याच्याकडे असलेली कुऱ्हाड अशी सगळी शस्त्र वापरतो का हो? तो काय करतो? सगळी शस्त्र वापरत नाही, तर तो ती शस्त्र वापरण्याआधी त्या क्षणी ते भक्ष्य मिळवण्याकरता कोणतं शस्त्र गरजेचं आहे याचा विचार करतो. आणि त्यावेळी जे शस्त्र त्या ठिकाणी गरजेचं आहे, केवळ ते आणि तेच शस्त्र तो त्या ठिकाणी वापरतो. मनाने सांगणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे फासे, वाघुरा कुऱ्हाडी, प्रसंगिते काढी पारधी. तो पारधी काय करतो? तर फासे, वाघूर, कुऱ्हाडी असं सगळं जरी त्याच्याजवळ असलं तरी सुद्धा तो केवळ आणि केवळ त्या ठिकाणी हवं तेच शस्त्र काढतो. अगदी त्याचप्रमाणे संत मंडळींजवळ सगळी शस्त्र आहेत, पण या सगळ्या साधनांचा कलियुगामध्ये उपयोग नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे कलियुगामध्ये जे नाम नावाचं, जे भक्ती नावाचं एकमेव सार उपयोगाचं आहे, ते भक्ती नावाचं सार संत मंडळी सध्याच्या समाजाला देतात आणि आपल्यासाठी उद्धाराची दिशा खुली करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो, टीबी झालेला माणूस जर असेल, ट्युबरक्युलोसिस झालेला माणूस असेल, तर त्या टीबी झालेल्या माणसाच्या नुसतं तुम्ही संपर्कामध्ये राहिलात, तुम्हाला काही कष्ट घेण्याची गरज पडत नाही. तुम्हालाही टीबी होऊ शकतो, कारण तुम्ही त्या माणसाच्या संपर्कात गेलात. पण त्याऐवजी एखादा आजार, एखादी वाईट गोष्ट जवळ येण्यापेक्षा जर तुम्ही पैलवान व्हायचं ठरवलं, तर पैलवान होण्याकरता पैलवानाच्या संपर्कात जाऊन चालेल का? त्याच्याजवळ बसून चालेल का? नाही ना चालणार. त्यासाठी काय करावं लागेल? स्वतः शरीराची काळजी घेऊन जोर बैठका काढाव्या लागतील, तेव्हा पैलवान होता येईल. मला काय सांगायचंय, बिघडवणाऱ्या गोष्टी सहज उपलब्ध होतात, पण आपल्याला घडवणाऱ्या गोष्टी या समाजामध्ये सहजतेने उपलब्ध होत नाहीत. याचा अर्थ दुर्जनांची संगत पावला पावलावर मिळते, पण त्या दुर्जनांना बाजूला टाळून सज्जनांच्या संगतीमध्ये जर यायचं असेल, हा संत विचारांचा जागर करायचा असेल, तर त्यासाठीचा हा वारकरी संप्रदायाचा, संतांचा आदर्श, संतांचा विचार मात्र सगळीकडे मिळत नाही. म्हणजे सोशल मीडिया सहज समोर असेल,
पण पुस्तकांच्या ग्रंथालयापर्यंत जावं लागतं. मोबाईलमधल्या अनावश्यक गोष्टी स्वतःहून समोर येतात आणि आयुष्य बिघडवतात, पण घडवणारी पुस्तकं शोधत मात्र ग्रंथालयांपर्यंत जावं लागतं. हाच माणसाच्या आयुष्याचा एकूण सगळं गणित आणि एकूण सगळं सार आहे. म्हणून आपल्याला वाईट गोष्टींपासून जर बाजूला यायचं असेल आणि बिघडवणाऱ्या गोष्टी जर थोड्या बाजूला ठेवायच्या असतील तर संत संगतीशिवाय पर्याय नाही. जसं आपल्याला नाही ना, तसा ज्यांनी अभंग लिहिला त्या नामदेवरायांना सुद्धा नाही. ते काय म्हणतात की संतांच्या संगतीशिवाय मला पर्याय नाहीच आहे. नामदेवरायांनी आजवर संतांमुळे माझं कल्याण झालं हे जाणलं होतं, आजवर संतांमुळेच उद्धार झाला हे जाणलं होतं. आणि एकदा का संतांनी उद्धार केला की त्या पलीकडे भगवंताकडूनही उद्धार होण्याची गरज नाही हे नामदेवरायांना माहिती होतं. म्हणून नामदेवरायांनी काय केलं की बाबांनो, संतांच्या मार्गे उद्धार होतो ना, तर मला भगवंताचा सहवास थोडा उशिरा मिळाला तरी चालेल, पण त्या भगवंताच्या सहवासाच्या आधी सुद्धा मला सगळ्यात जास्त गरज कोणाच्या सहवासाची असेल तर ती संत मंडळींच्या सहवासाची आहे. नुसती गरज नाही, अहो दिवस रात्र माझ्या डोळ्यात तेल घालून मी कोणाच्या सहवासाची वाट बघत असेल ना, तर तो संत मंडळींचा सहवास आहे. नामदेवराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, अखंडित नामा त्यांचा वास पाहे, 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 अखंडित नामा त्यांचा वास पाहे. निषेधिणी द्याये सत्संगी, निषेधिणी ध्याये सत्संगी, निषेधिणी ध्याये सत्संगी, निषेधिणी ध्याये सत्संगी. ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवणी, ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवणी, ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवणी, ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवणी. हा ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवणी, ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवणी, ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवणी, ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवणी. नाम घेता वदनी दोष जाते, नाम घेता नाम 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 घेता, नाम घे नाम घेता, नाम 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 घेता, नाम नाम घेता वदनी, नाम घेता वदनी दोष जाते, नाम घेता वदनी दोष जाते, नाम घेता वदनी दोष जाते. ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवणी, ब्रह्मादिक त्याची वंदिती पाय, त्यांची त्यांची ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवणी, ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवणी. नाम घेता नाम घेता वदनी दोष जाते, नाम नाम
ब्रह्मादि कटाचे वंदिती पायवणी ब्रह्मादि कट्याचे वंदिती पायवणी त्यांची ब्रह्मादि कट्याचे वंदिती पायवणी ब्रह्मादि कट्याचे वंदित त्यांची वंदिती तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणून सांगते. एकटा कीर्तनकार जर 2 तास उभा राहिला आणि त्या कीर्तनकाराने कितीही सुंदर निरूपण केलं, तुम्ही कंटाळा न करता ऐकाल का हो? आजूबाजूला जर गायक वादक नसतील, टाळकरी नसतील, तर त्या कीर्तनात रंगच भरू शकत नाही. बाकीचं कशाला? तुम्हाला सांगू का, आम्ही आहोत तर यांच्यामुळे आहोत. आणि तो गळ्यातून जो एक एक स्वर उमटतो, किंबहुना या पखवाजावरची जी एक थाप पडते, त्या हार्मोनियमवरती जो एक स्वर उमटतो, त्या एका स्वरासाठी एका तपाची तपश्चर्या आणि साधना असते बरं का. तो स्वर उगाचच उमटत नाही. त्यामुळे गायक वादक आहेत म्हणून कीर्तनामध्ये रंग भरतो. तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, मला फार आनंद झाला. विठ्ठल 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 अखंडित नामा त्यांचा वास पाहे, निशिदिनी ध्याये सत्संगती. नामदेवराय म्हणतात की मला या संतांचा सहवास जर मिळाला ना, माझ्या उभ्या आयुष्याचं सार्थक झालं. म्हणून मी डोळ्यात तेल घालून दिवस रात्र कोणाची वाट बघत असेल तर मी त्या संतांची वाट बघतो. नामदेवरायांनी सांगितलेला अभंगाचा भावार्थ इथेच संपतो. नामदेवरायांनी ब्रह्मादिक म्हटलं, संतांना ब्रह्ममूर्ती म्हटलं, ब्रह्मादिकांना त्यांच्या पायाशी आणलं, संतांनी उद्धारच केला हेही सांगितलं. नव्हे नव्हे दुराचारी विषयी आसक्त अगदी कोणीही असू द्या, या प्रत्येक माणसाला उद्धरण्याची ताकद संतांमध्ये आहे हे सुद्धा सांगितलं. आणि मला संतांचा सहवास जास्त गरजेचा वाटतो हे आवर्जून सांगितलं. अभंगाचा आशय इथेच संपतो. पण आता कीर्तनकार असण्यासोबत मी एक प्राध्यापक आहे आणि प्राध्यापक म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या शेवटच्या 10 मिनिटं तुमच्यापर्यंत पोहोचवते. याचं कारण असं की आपण माणसं संसारिक असलो, संत साहित्याचा अभ्यासक जरी मी असले किंवा अभ्यास करत असले तरी सुद्धा निरूपणा व्यतिरिक्त भारताची नागरिक म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या उरतात. निरूपणामध्ये त्याचा कुठलाही व्यत्यय न येऊ देता शेवटच्या काही वेळामध्ये त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. या संतांनी नेमकं काय केलं तर या सगळ्या संतांनी आपल्यासाठी उद्धार करून ठेवला. त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं देता येतील, पण आता भारताचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की त्यांनी आपला केलेला उद्धार टिकवणं. पंढरीच्या क्षेत्रामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत गाडगे बाबा नावाचे एक महात्मे होऊन गेले. तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलंय. त्या गाडगे बाबांनी काय केलं तर आयुष्यभर पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याऐवजी त्यांनी हाती खराटा घेऊन दिवसभर चंद्रभागेच्या वाळवंटात स्वच्छता केली आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील कचरा साफ करण्याचं काम केलं. दगडाचे टाळ करून दगड झालेल्या समाजाचा विटाळ दूर करण्याचं काम केलं. पण हे गाडगे बाबा अडाणी होते, अशिक्षित होते. प्रचंड विद्वान असले तरी सुद्धा शिक्षणाच्या दृष्टीने ते कमी होते. म्हणून कधी कधी तुकोबारायांची काही प्रमाणं बोलता बोलता त्यांच्याकडून जरा पाठभेदाने चुकीची उच्चारली जायची. तत्कालीन समाज जे स्वतःला त्या काळामध्ये विद्वान समजायचे ती माणसं गाडगे बाबांना नावं ठेवायची. हो, गाडगे बाबांच्या पाठीमागे कुटाळक्या करायची. पण मला तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा ना, ज्या गाडगे बाबांनी प्रमाण चुकीची उच्चारून का असेनात पण भक्तिभावाने तुकोबारायांचं नाम घेतलं आणि स्वच्छतेचा संदेश समाजाला दिला, आज त्या गाडगे बाबांना समाजाने लक्षात ठेवलं की नावं ठेवणाऱ्या तत्कालीन कर्मठ लोकांना समाजाने लक्षात ठेवलं? आज गाडगे बाबांना समाजाने लक्षात ठेवलं आणि जी माणसं नावं ठेवत होती त्यांना काळाने अक्षरशः गिळून टाकलं. याचा अर्थ आपण माणसं जर सत्कार्यासाठी काम करणार असू तर खऱ्या अर्थाने संतांनी आपला उद्धार केला असा त्याचा अर्थ होतो. कोणतं सत्कार्य? एक चिमणी असते बघा, एवढीशी चिमणी असते, आपल्या चोचभर पाण्यानं ती जंगलाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करते. जंगलातले सगळे पशुपक्षी पळून चाललेत. तिला म्हणतात की अगं चिऊताई, तुझ्या एवढ्याशा चोचभर पाण्यानं ती आग विझणार आहे का ग? त्यावेळी ती चिऊताई जे उत्तर देते ना, ते उत्तर आपल्या प्रत्येकासाठी फार समर्पक आहे. ती म्हणते की दादा, मला माहिती आहे माझ्या एवढ्याशा चोचभर पाण्यानं ती आग अजिबात विझणार नाही, पण मला हे सुद्धा माहिती आहे की भविष्यात कधीतरी एक दिवस या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल आणि जेव्हा या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्या नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल.
माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव समाजाचं वाटोळं करण्यासाठी नाही, तर समाजाच्या वाईट काळात एवढीशी चोचभर का होईना मदत करण्यासाठी म्हणून कामी आलं ना, वारकरी संप्रदायाचा जो मुख्य उद्धाराचा उद्देश आहे तो उद्देशच त्या ठिकाणी सार्थक झाला असं म्हणावं लागेल. आजपासून माणूस होण्याचा संदेश सगळ्यांनी घेऊयात. शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगते. आपण सगळी जी माणसं आहोत ती 21व्या शतकात राहतोय आणि नागरिक म्हणून मला सगळ्यात जास्त जबाबदारीची ती गोष्ट वाटते की आपण आपल्या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की या देशातले फक्त 100 तरुण नागरिक मला द्या, त्या 100 तरुणांच्या बळावर मी संपूर्ण देश बदलून दाखवतो. 100 तरुणांच्या बळावर देश बदलण्याची ताकद ठेवणारे स्वामी विवेकानंद. तरुणांमध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे, त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची सगळ्यात मोठी जबाबदारी सुद्धा तरुणांच्या खांद्यावर आहे. कारण पुढच्या येणाऱ्या पिढ्या जर त्यांचं आयुष्य धोक्यात जाऊ नये असं वाटत असेल ना, तर आपल्याला पर्यावरण संवर्धन करावं लागेल. मी 2025च्या 1 जानेवारीपासून असा संकल्प केला की मी ज्या ज्या गावामध्ये जाईल त्या गावामध्ये एक झाड एक कीर्तन हा उपक्रम राबवेन. मी तो सुरू केला, माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत मी तो चालू ठेवेन. तुम्ही म्हणाल ताई याने फारसा फरक पडेल का? मगाशी सांगितल्याप्रमाणे चोचभर पाण्यानं आग विझवण्याची प्रयत्न करणारी चिमणी आहे, मी त्या चिमणीसारखी आहे. माझ्या एका एवढ्याशा रोपट्यानं मी संपूर्ण समाजात पर्यावरणाचं होणारं नुकसान राखण्याचा प्रयत्न करते. एक एक करत माझं आयुष्य संपेपर्यंत हजारो झाडं लावली जातील. बाकीचं कशाला? मी लोकांना आवर्जून सांगते की हे झाड जगलं तरच मला पुढच्या वर्षी बोलवा, नाहीतर नाही बोलवलं तरी चालेल. त्यामुळे ते झाड जगतंच. आणि माझा आदर्श घेऊन किमान 5-5 लोकांनी जरी एक लावलं ना, माझ्या आयुष्यभराच्या कीर्तनांमध्ये 5-5-5 करत लाखो झाडं लावली गेलेली असतील. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. किंवा तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं होतं की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. त्यामुळे या सगळ्या संत मंडळींनी जो पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला तो जपा. एखादं तरी झाड लावा. आणि फारच निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असाल ना, तरी एक वेळ नाही लावलं तरी चालेल, पण जी लावली आहेत ना त्यांना मात्र तोडू नका. ते सजीव आहेत ना, जर आज आपण त्यांचा गळा घोटला तर माझे वाक्य अतिशय लक्षपूर्वक ऐका, जर आज आपण त्या झाडांचा गळा घोटला ना तर भविष्यात हा सगळा निसर्ग माणसाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही. जर आपल्याला आपलं भविष्य सुरक्षित करायचं असेल, जर आपल्याला आपलं आयुष्य चांगलं करायचं असेल, तर आधी भारताचे जबाबदार नागरिक व्हा. अहो रस्त्याने चाललाय, रस्त्याने चालता चालता एखादा कागदाचा बोळा दिसला तर तो कागदाचा बोळा बघून माझा त्या कागदाच्या बोळ्याशी काही संबंध नाही किंवा मी तो टाकला नाही असं म्हणून जर लाथाडून जाणार असाल ना, तर लक्षात ठेवा मला तुम्हाला माणूस म्हणायला लाज वाटते. पण त्याच वेळी तो कागदाचा बोळा उचलून कचरा पेटीमध्ये टाकण्यासाठी तुमचे हात जर पुढे येत असतील ना, तर लक्षात ठेवा वारकरी संप्रदायाचे खरे विचार आपण जगतोय. अहो त्या कागदाच्या बोळ्यावर ज्ञानेश्वरी सारखं एखादं महाकाव्य सुद्धा लिहिलं जाऊ शकतं. हा विचार जर आपल्या मनामध्ये येत असेल ना, तर आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. रस्त्याने चालता चालता एखादा अपघात बघितलात, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, कित्येक अपघात आपण बघतो. त्या अपघातग्रस्ताला बघून जर खिशातला फोन बाहेर काढत असाल तर मला खरंच तुम्हाला माणूस म्हणायला लाज वाटते. पण त्याच वेळी त्या अपघातग्रस्ताचा जीव वाचावा म्हणून त्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचा साधा विचार जरी तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुम्ही माणुसकीच्या सगळ्यात उंच शिखरावर आहात. रस्त्याने चालता चालता एखाद्या आई बहिणीची छेड कोणी काढताना दिसलं तर ती माझी आई किंवा माझी बहीण नाहीये असं म्हणून जर बाजूने निघून गेलात ना, मला तुम्हाला माणूस म्हणायला लाज वाटते. पण त्याच वेळी तिच्या जागी भविष्यात कधीतरी माझी सुद्धा आई किंवा बहीण असू शकते हा विचार जर तुमच्या मनामध्ये आला आणि त्या अत्याचार करणाऱ्याच्या, छेड काढणाऱ्याच्या 2 कानाखाली लगावण्याची जर तुमची इच्छा झाली ना, तुम्ही माणुसकीचं सगळ्यात उंच शिखर गाठलं. नाम उशिरा घेतलं तरी चालेल, तीर्थयात्रांना उशिरा गेला तरी चालेल, पण जर पुढच्या पिढ्या सुरक्षित करायच्या असतील आणि आपल्या लेकरांवरती योग्य संस्कार करायचे असतील तर आधी आपण स्वतः भारताचे जबाबदार नागरिक होऊयात. ती जबाबदारी पाळूयात. ती जबाबदारी आपल्यातल्या प्रत्येकाला पाळता यावी एवढाच आशावादी या सेवेच्या निमित्तानं व्यक्त करते. आणि नामदेवरायांनी संतांचा सहवास लाभावा असं म्हटलं होतं. आपल्यासारख्या मंडळींमध्ये ते संतत्व उतरणं शक्य नाही. मग किमान त्या संतांच्या संतत्वाचा एखादा अंश तरी आपल्यामध्ये यायला हवा ना. म्हणून या संतांच्या संतत्वाचा एखादा तरी अंश आपल्यातल्या प्रत्येकाला अनुभवायला मिळावा. या अनुषंगाने ज्येष्ठ गझलकार सुरेश भटांच्या शब्दांमध्ये फक्त एवढंच सांगेन की माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेली समाजा अमृताचे फुल यावे, आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यातन हवा,
स्पंदने स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षांत व्हावी, इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगीत जावी. एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला, नामया हाती बनावे हे जिने गोपाळकाला. माझी यासाठी जगाचे रोज जाते घरघरावे, मात्र मी सोशीन जे ते जनाईचे असावे. मी तुकयाच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे, कारण तुकोबारायांचे लोचन गांजल्यांसाठी रडणारे होते. मी तुकयाच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे, चोख व्यवहारात माझ्या मी मलाच वाटून घ्यावे. आता सगळं मिळालं ना, आता काही नको. या विना काही नको रे, एवढे दे पांडुरंगा. याजसाठी मांडीला हा तुझ्या दारात दंगा, याजसाठी मांडीला हा तुझ्या दारात दंगा. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी समर्पित. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेडे वाकोडे उत्तरे, करा क्षमा पराध महाराज तुम्ही सीता. नाही उच्चारिला अधिकार व्यापुला, करा क्षमा पराध महाराज तुम्ही सीता. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सीता. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.